पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शहरात 2034 मतदान केंद्र असणार आहे। त्यासाठी 10,250 अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले। तसंच आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी निवडणूक संनियंत्रण समिती गठीत करण्यात आलेली आहे। शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीत मतमोजणीसाठी 12 टेबलांची व्यवस्था केली आहे। मतमोजणी प्रक्रिया साधारणपणे 2 तासात पूर्ण होईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे। मतमोजणी नियोजित वेळेत आणि सुरळीत पार पडल्यास दुपारी 12 वाजेपर्यंत अंतिम निकाल हाती येण्याची शक्यता आहे। चिंचवड शहर महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदूषित शहर झाले। डिसेंबरच्या पहिल्याच पंधरवड्यात 7 दिवस शहरांचा AQI 200 पेक्षा अधिक राहिला। त्यामुळे दिवसेंदिवस प्रदूषणात वाढ होत असल्याने नागरिकांकडून उपाययोजना करण्याची मागणी केली जाते। कडाक्याच्या थंडीमुळे धुक्याचं प्रमाण वाढलं असून याचा विमानसेवेवर मोठा परिणाम होतोय। या पार्श्वभूमीवर DGCAच्या अधिकाऱ्यांनी पुणे विमानतळाला भेट देऊन पाहणी केली। धुकं आणि कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत योग्य समन्वय साधून विमान उड्डाणं सुरळीत ठेवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। नाशिकच्या ग्रामीण भागात कडाक्याची थंडी कायम आहे। निफाडच्या तापमानात पुन्हा घसरण झाली। निफाडचा पारा 6.4 अंश सेल्सिअसवर गेला। या कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय। नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनानं तयारी केली आहे। 10 निवडणूक निर्णय अधिकारी तसंच 30 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या। शहरातील अनधिकृत फलक आणि होर्डिंग हटवण्याचे आदेश देण्यात आले। नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी तपोवनातील 1800 झाडांची कत्तल करण्याच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले। 1008 झाडं तोडण्यास प्रतिवादींना मज्जाव करावा, झाडं तोडण्याच्या आदेशाला स्थगिती द्यावी आणि साधुग्राम उभारण्यासाठी पर्यायी जागा शोधण्याचे आदेश द्यावेत अशा मागण्या याचिकाकर्त्यांनी केल्या। नाशिकमध्ये बंदी असलेल्या नायलॉन मांजावरील कारवाई वेगानं सुरू आहे। आता नायलॉन आणि चायनीज मांजाची तस्करी, विक्री आणि साठवणूक संघटित साखळीनं होत दिसल्याचं टोळीवर मकोका लावण्याचा इशारा पोलीस आयुक्त संदीप कर्णिकांनी दिलेला आहे। नायलॉन मांजांमुळे अपघात आणि मृत्यूंच्या घटना वाढत असल्यानं कठोर पावलं उचलण्यात आलेली आहेत। तर संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच शहरातील परवानाधारकांकडील शस्त्र तातडीने ताब्यात घेण्याचे आदेश दिले। शहरातील 1140 शस्त्र जमा करण्याच्या सूचना दिल्या असून सराईत गुन्हेगारावर तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले। लोणमधील पिरोळा गावात शेतकऱ्याच्या जनावरांच्या गोठ्याला आग लागल्याची घटना घडली। आगीत 4 ते 5 जनावरांनी शेतीसाठी उपयुक्त ठरणारं साहित्य जळून खाक झाले। संभाजीनगरच्या जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सकांना कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली। रुग्णालयातील केमोथेरपी सेंटर बंद असल्याप्रकरणी कारण दाखवा नोटीस बजावली। 7 दिवसात बंद असलेले सेंटर सुरू न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा नोटीशीमधून देण्यात आला।